पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित। महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं। आज माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं। विजयानंतर पृथ्वीराज मोहोळची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी निलंबन। पंचांना लाथ मारल्याप्रकरणी राक्षेवर कारवाई। अरेराबेची भाषा वापरल्यानं गायकवाडचं निलंबन। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तडस यांची माहिती। वाडिया पार्क मैदानावर अंतिम लढतीच्या निकालानंतर गोंधळ घालणाऱ्या महेंद्र गायकवाडच्या समर्थकांवर पोलिसांचा संघ लाठीचार्ज। मॅट विभागाच्या अंतिम लढतीत गोंधळ। डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा काका पवारांचा आरोप। मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून अन्याय। माझी पाठ टेकली असेल तर पराभव मान्य करतो। शिवराज राक्षेची प्रतिक्रिया। माझा मुलगा खोटं बोलणार नाही तर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी देवाकडे साकडं घातलं होतं। शिवराजच्या आईची प्रतिक्रिया। तिथं काय गोंधळ मला सांगता येणार नाही। शिवराजच्या वडिलांची प्रतिक्रिया। पंच काही निर्णय देऊन बाजूला होतात। आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो। आमची मेहनत पंचांना माहीत नसते। शिवराजची आक्रमक प्रतिक्रिया। शिवराजच्या कुस्तीचा पंचांचा निर्णय अमान्य। पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला। ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवारांची प्रतिक्रिया। रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय। पंचांचे निर्णय मान्य नसतील पण खेळाडू वृत्ती ठेवायला हवी। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप मोंडवेंची प्रतिक्रिया। आपली कुस्ती बदनाम होता कामा नये। महाराष्ट्रातील कुस्ती आणखी मोठी करायची। मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। राजकीय कुस्ती आणि कुस्ती यात फरक राहिला नाही। मातीत कुस्त्या होतात तशा राजकारणात देखील होतात। राम शिंदे यांची प्रतिक्रिया। माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूरचा महेंद्र गायकवाड विजयी। परभणीच्या साकेत यादवचा पराभव। मात्र महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत महेंद्रनं मैदान सोडलं। माझ्या वडिलांवर झालेले वार का दिसले नाहीत? वैभव देशमुख यांचा नामदेव शास्त्रींना संतप्त सवाल। तर आरोपींच्या गुन्ह्यांचा आधी तपास करायला हवा होता। धनंजय देशमुख यांचं शास्त्रींना उत्तर। आरोपींच्या मानसिकतेबद्दल वक्तव्य करण्याआधी आमची बाजू जाणून घ्यायला हवी होती। नामदेव शास्त्रींसमोर वैभव देशमुखची कैफियत। देशमुख कुटुंब भगवानगडावर। माझ्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढला गेला। आरोपींचं समर्थन करत नाही। देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया। आरोपींवरच्या गुन्ह्यांची माहिती घ्या। धनंजय देशमुखांची विनंती। तर भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी नामदेव शास्त्रींची ग्वाही। माझ्या वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता। न्याय मागत असताना वेगवेगळे पाठे का फुटतात? नामदेव शास्त्रींसमोर वैभव देशमुखचा सवाल। जातीवादाचा नवा अंक राज्याने पाहिला। ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथेही जातीवाद। धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवरून जरांगेंची टीका। बीड जिल्ह्यातील 183 जणांच्या बंदुकीचे परवाने रद्द। गुन्हे दाखल असतानाही अनेकांकडे शस्त्र परवाने होते। आणखी 127 परवाने रद्द होण्याची शक्यता। आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार आहोत। मग या काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको, भोंगे नकोच, हा पाक नव्हे। नितेश राणेंचा हल्लाबोल। 25 वर्ष निर्लज्ज लोकांनी मस्ती केली। मराठी माणूस भाजपमुळे दूर जातोय। भाजपमुळे महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात काय मिळालं? आदित्य ठाकरेंचा सवाल। मंत्री गणेश नाईकांचा आज नवी मुंबईत जनता दरबार। वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात गणेश नाईक जनता दरबार भरवणार। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार। पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या सूचना। राज्यातील 78.40% शाळांमध्ये संगणक वाचन गणित विषयात प्रगती। तर एकूण शाळांपैकी 72.95% शाळांमध्ये संगणकाचा वापर। असरमधील मुद्दे खोडत शिक्षण विभागाचा दावा। आवक वाढत असल्यामुळे तूर डाळ आणि हरभरा डाळीतील घसरण सुरू। तर गेल्या काही दिवसांपासून साखरेची भाववाढ। शेंगदाणा तेलाच्या भावातही डब्यामागे 100 रुपयांनी घट। नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी 294 गावांचा समावेश। सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे। मंजुरी मिळाल्यास MSRDC नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार। मंत्रालयात आता चेहरा दाखवूनच प्रवेश मिळणार। फेस डिटेक्शनवर आधारित FRS तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेत वाढ होणार। शासकीय कर्मचारी लोकप्रतिनिधींना आवश्यक नोंदणी करावी लागणार। RTE अंतर्गत प्रवेशासाठी 3 लाखाहून अधिक अर्ज दाखल। प्रवेशासाठीची सोडत काढून विद्यार्थ्यांची यादी आणि प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार। प्राथमिक शिक्षण संचालकांची मागणी। BSc नर्सिंग आणि GNM अभ्यासक्रमाच्या CET प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात। 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत।
सीईटीच्या माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या फॉर्मॅटमध्येच ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करा. राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेकरता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन. दिल्ली विधानसभा प्रचाराची आज सांगता. दिल्लीत राजकारण तापलं. आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत. मुंबईत मुक्कामी असलेल्या थंडीची तीव्रता वाढणार. किमान तापमान 16 अंशांपर्यंत खाली तर किमान तापमान 2 दिवसात 13 अंशांपर्यंत खाली जाण्याचा अंदाज. नवी मुंबई विमानतळावरून विमानाच्या टेक ऑफसाठी एरोड्रोम परवान्याची प्रतीक्षा. व्यावसायिक वापरासाठी विमानतळ वापरण्यासाठी एरोड्रोम परवाना आवश्यक. मुंबई महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार. कॅगचा आदेश. वॉचडॉग संस्थेच्या तक्राराची दखल. 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे कॅगचे निर्देश. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लवकरच 150 हायटेक बॅगेज बॉडी स्कॅनर येणार. मध्य रेल्वेकडून निविदा जारी. मशीन्स बिघडल्यानं सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. MMRDAच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अर्थबळ. 12,000 कोटींच्या कर्जासाठी राज्य सरकारची हमी. प्रकल्प वेगानं मार्गी लागणार. जानेवारी महिन्यात 12,249 घरांची विक्री. नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक. 13 वर्षातील जानेवारीमधील घरविक्रीचा उच्चांक. MMRDAच्या अखत्यारीतील विकास परवानग्या आता ऑनलाईन मिळणार. 1 फेब्रुवारीपासून विकास कामांसाठीच्या परवानग्या ऑनलाईन देण्यासंबंधीची प्रणाली कार्यान्वित. ठाण्याच्या अर्थसंकल्पात आखणीत नागरिकांचा सहभाग. ठाणे महापालिकेने मागवल्या नागरिकांकडून सूचना. माझ्या नजरेतून ठाणे उपक्रमांतर्गत यंदाही नागरिकांच्या सूचनांवर अंमलबजावणी होणार. राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर. 127 रुग्णांमध्ये आजाराचं निदान तर 5 संशयास्पद जीबीएस बाधितांच्या मृत्यूची नोंद. ठाण्यात अपघातांचं सत्र सुरू. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरील प्रत्येक चौकात अपघात क्षेत्र. 3 हात नाका, नितीन कंपनी, माजीवाडा चौकांचा समावेश. फादर अग्नेल ITI कडून तांत्रिक प्रदर्शनीचं आयोजन. माजी आमदार संदीप नाईकांची प्रदर्शनाला भेट. मुंबईत मुक्कामी असलेल्या थंडीची तीव्रता वाढणार. पुढील 2 दिवसात तापमानात घट होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. किमान तापमानात 13 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. घाऊक बाजारात लसूण, काकडी, ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरात घट. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डात 90 ट्रक फळभाज्यांची आवक वाढल्यानं दर घसरले. पुण्याच्या कोंढवा परिसरात वर्क फ्रॉम होमचा आमिष दाखवत तरुणाची 24 लाखांची फसवणूक. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या गोखले नगरमध्ये मुलीला लग्नाची मागणी घालणाऱ्या एकाला बेदम मारहाण करत हत्या. चतुश्रृंगी पोलिसांकडून 4 विरुद्ध गुन्हा दाखल. 45 वर्षीय मृत व्यक्तीकडून आरोपीच्या मुलीशी लग्नासाठी विचारणा. पोलीस शिपायाकडून महिलेला लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक. पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपी उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्याकडून शिपायाचं निलंबनाचे आदेश. MMRDA राबवणार नदी सुधार योजना. मुळा आणि मुठा नदी सुधार योजना राबवण्यासाठी प्राधिकरणाकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू. मागणी वाढल्यानं पापलेट, रावसचे भाव तेजीत. पुण्याच्या गणेशपेठमधील घाऊक मासळी बाजाराच्या तुलनेत आवक कमी तर मटण, चिकन आणि अंडी यांचे दर स्थिर. मुंबईच्या वरळीतील BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू. 556 घरांच्या चाव्या मार्च महिन्यापर्यंत दिल्या जाणार. नायगाव, नाम जोशी मार्ग आणि शिवडीतील BDD चाळींचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास. बीड पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर. अवैध वाळू तस्करी बंद करा अन्यथा हद्दपारी आणि मकोकाची कारवाई. 51 वाळू तस्करांना कार्यालयात बोलावून इशारा तर 26 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो आणि आम्हाला तिरस्कार मिळतो. राज ठाकरेंची विश्व मराठी साहित्य संमेलनातून खंत व्यक्त. आपली भाषा आपणच वृद्धिंगत करायला हवी. आपण मराठीतच बोललं पाहिजे. राज ठाकरेंची पुन्हा कणखर भूमिका. 3ऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप पुण्यात पार पडला. राज ठाकरेंच्या हस्ते अभिनेता रितेश देशमुखला कलारत्न पुरस्कार प्रदान. यावेळी मंत्री उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अभिनेता सयाजी शिंदेंची हजेरी. मराठी भाषेसाठी मनसे जी भूमिका घेते ती स्वागतार्ह. मराठी भाषेच्या उद्धारासाठी ज्या गोष्टी असतील त्यांच्यासोबत आम्ही राहू. उदय सामंत त्यांची प्रतिक्रिया. आसाम, हिमाचल प्रदेश सारख्या ठिकाणी जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही मात्र महाराष्ट्रात का मोकळीक दिली आहे? राज ठाकरेंचा सवाल. राज ठाकरेंनी जमिनीच्या बाबतीत जो मुद्दा मांडला तो योग्य. सरकार त्याबाबत निश्चित कारवाई करणार. उदय सामंतांची प्रतिक्रिया. शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण. आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ. माझ्याबद्दलचा संशय म्हणजे राजकीय चाळे. कोणीतरी सकाळी सकाळी बोलून वाद लावण्याचा प्रयत्न करतो. एकनाथ शिंदे आमचे नेते, ते देतील ते पद मान्य. राऊतांच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया.
मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळा जादू केला जातो. राऊतांनी त्यावर लेख लिहावा. सामनातील रोखठोक करून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला. संजय राऊत खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देतात. एकनाथ शिंदे चांगलं काम करतायत. नारायण राणेंचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे काही हपापलेले नाहीत. उठाव करत असताना शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा विचार केला नव्हता. योगेश कदमांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंची वकिली राऊतांनी कधीपासून घेतली? राऊतांनी उद्धव ठाकरेंची काळजी करावी. प्रवीण दरेकरांची टीका. शिंदेंसोबत आम्हाला फडणवीसांनी पाठवलं असं अनेक आमदार म्हणतात. शिवसेना फुटीर अंबादास दानवेंचं वक्तव्य. अनेक आमदार फडणवीसांचं ऐकतात असाही दावा. राजकारणात कधीही काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे भाजप एकत्र येतील का या प्रश्नावर ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचं सूचक उत्तर. अशोक चव्हाणांची ताकद वाढली असेल तर आमची देखील ताकद वाढली. राज्याचे नेते असताना एकाच मतदारसंघात अडकून पडावं लागलं. हेमंत पाटील यांची अशोक चव्हाणांवर टीका. धुळ्यात जय हिंद क्रीडा मंडळाचा राज्यस्तरीय कबड्डी सामना संपन्न. नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात इंटरनेट सुविधा नसल्यानं नागरिकांची तारांबळ. नंदुरबार जिल्ह्यात नादुरुस्ती बसेसची संख्या वाढली. प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास सुरू. ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट सुरू. काँग्रेसचे सुनील केदार आणि भाजपचे परिणय फुकेंची गळाभेट. भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारातल्या सोयाबीन वड्यांमध्ये आढळले धनोर. नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी उघडकीस आणला प्रकार. पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसह भुसावळ पालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडे केली तक्रार. जळगावात बुलेटची चोरी करणारा चोरचा सीसीटीव्हीत कैद. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल. जळगाव रेल्वे स्थानकावर व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तिघांना अटक. जळगावात कला आणि क्रीडा स्पर्धेचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते उद्घाटन. आनंददायी जीवन जगण्यासाठी खेळाने जाणं आवश्यक आहे. सुरेश भोळेंची प्रतिक्रिया. गडचिरोलीत विद्युत प्रवाह सोडून वन्य प्राण्यांची शिकार करणारी टोळी वनविभागाच्या ताब्यात. एकूण 12 आरोपींना अटक. काही दिवसांपूर्वी आरोपींकडून नीलगायींची शिकार करण्यात आली होती. आमदार विक्रम काळेंनी मंत्रिपदावरून खदखद व्यक्त केली. ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली समजलं नाही. संजय बनसोडेंच्या मंत्रिपदावर व्यक्त केली नाराजी. चंद्रपूरमध्ये मत्स्यविकास व बंदरे मंत्री नितेश राणेंकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत राणेंकडून गोड्या पाण्यातील मासेमारीविषयी मार्गदर्शन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी. सोशल मीडियावर कोणीही चुकीची अफवा पसरवू नये अन्यथा कारवाई केली जाईल. पोलिसांचं नागरिकांना आवाहन. जळगावच्या पारोळ्यात मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर प्रशासनाची कारवाई. नगरपालिकेने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यानं रहदारीचा अडथळा दूर. नंदुरबारमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. शेतीपंपासाठी 24 तास विद्युत पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते 19 रुग्णवाहिकांचं वाटप. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांसाठी 3,41,00,00,000 रुपयांचा निधी खर्च. धाराशिवच्या पळसपेमध्ये 10व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. जळगावच्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात रेल्वे क्रॉसिंग. रत्नागिरीतील मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात अवघड वळणाचं काम सुरू. वेरळ घाटातील अवघड वळणामुळे अनेक अपघात. साताऱ्याच्या कराडमध्ये सुरली येथे बैलगाडा शर्यतीचा थरार. वाटेगावची बैलजोडी 1 लाखांच्या बक्षिसाची मानकरी. भाजप किसान मोर्चा प्रदेशाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्याकडून स्पर्धेचं आयोजन. भोकरदन शहरात अतिक्रमणावर कारवाई. सिल्लोड रोडवरील स्वीटचं दुकान जमीनदोस्त. बाजारपेठ घेणार मोकळा श्वास. उजनी धरणावर होणारं जलपर्यटन रद्द करावं. धरणग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत कुटुंबियांसह जलसमाधीचा शेतकऱ्यांचा इशारा. नागपुरातून इलेक्ट्रिक कंपनीतून 600 किलो तांब्याची तार चोरणाऱ्या तिघांना कळमना पोलिसांकडून अटक. 4,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या कळवण प्रशासकीय कार्यालयावर दारूबंदीसाठी महिलांची धडक. दारूबंदीसाठी महिलांचं अधिकाऱ्यांना निवेदन. दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. मनमाड रेल्वे पुलाच्या कठड्याला तडे. विशेष रेल्वे ट्रॅकवरतीच भिंत असल्यानं प्रशासनाने तातडीने धोकादायक भिंत पाहून नवीन भिंत बांधण्याचं हाती घेतलं काम. मात्र कामामुळे नागरिकांना सहन करावी लागली वाहतुकीची कोंडी. भारताची महान बॉक्सर मेरी कॉमनं साईंचं दर्शन घेतलं. मेरी कॉमकडून साईंचरणी 51,000 रुपयांची देणगी. खेळाडूंनी जीवनात यश मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावं. त्याग करण्यावर लक्ष केंद्रित करावं. मेरी कॉमचा खेळाडूंना सल्ला. क्रिकेटच्या देवाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरचा जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं मुंबईकरांना दर्शन. सायंकाळी 7:24 आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचं दर्शन.
अयोध्येच्या खासदारांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर. मतदारसंघातील बोलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर खासदार अवधेश प्रसाद माध्यमांसमोरच रडले. राज्यातील सर्व शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार. सरकारकडे कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले. 7 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यानं कंत्राटदार आक्रमक. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीला सोनेरी दिवस येणार. शिप बिल्डिंग आणि शिप ब्रेकिंग या जहाज बनवणाऱ्या उद्योगासाठी 25,000 कोटींची तरतूद. शिवकालीन वाघनखं आता नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवली जाणार. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली होती वाघनखं. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षलवाद्यांकडून पंचायत समितीच्या माजी सभापतीची हत्या. सुखराम महागू मडावी असं हत्या झालेल्या माजी सभापतीचं नाव. नाशिकच्या जगदंबा माता देवस्थान समितीस लाखोंचं दान. गत वर्षात 3,31,418 रुपयांचं दान जमा.